आम्ही मॉडर्न हायस्कूलच्या टेक्निकल वर्गातील 5 मित्र सहकुटुंब नागपूर, जबलपूर, भेड़ाघाट आणि कान्हा अभयारण्य येथे गेलो होतो. आमचा प्रवास असा झाला, पुणे ते नागपूर विमानाने आणि नागपूर ते जबलपूर आणि कान्हा आणि परत नागपूर असा प्रवास एका कॉन्ट्रॅक्टच्या मिनी बसनी झाला आणि परत नागपूर ते पुणे विमानाने झाला. त्या ट्रिपची आम्ही टिपलेली काही क्षणचित्रे. आमचा 5वा मित्र दत्ता चितळे सहकुटुंब नागपूर एअरपोर्टवरती आम्हाला जॉईन झाला आणि आमच्या जबलपूरच्या ट्रिपला पुढे सुरुवात झाली. जबलपूरमध्ये हॉटेलला चेक इन करण्याआधी आम्हाला नर्मदेच्या आरतीचा पण लाभ मिळाला. आरतीनंतर आम्ही जबलपूरमधल्या MPTच्या हॉटेल कल्चुरीमध्ये आलो. ब्रेकफास्ट नंतर थोडं हॉटेलच्या परिसरात फोटोशूट सेशन करून मग आम्ही भेड़ाघाट बघायला निघालो. वाटेमध्ये बॅलन्सिंग स्टोन नावाचं एक प्रेक्षणीय स्थळ बघायला मिळालं. इथे एक मोठा दगड दुसऱ्या दगडावर जणू काही अधांतरी ठेवलाय. तिथे थोडं फोटोशूट केलं. हे विनता आणि धनंजय, हे गुंफा आणि उल्हास, हे श्यामला आणि सारंग, हे वंदना आणि श्याम, हे दत्ता आणि माधुरी. इंडिव्हिज्युअल फोटो नंतर एक आमच्या मित्रांचा ग्रुप फोटो आणि आमच्या बेटर हाफ सकट सगळ्यांचा एक ग्रुप फोटो. बॅलन्सिंग स्टोन संपवून आता आम्ही भेड़ाघाटच्या बोटिंग पॉइंटवर आलेलो आहोत. आम्ही आता 10 जणांनी बोट एक रिझर्व केलेली आहे आणि आता भेड़ाघाटचं सौंदर्य बघण्याकरता आता आम्ही निघत आहोत. ये नर्मदा नदी है सर. घंसना ऊपर से जंप लगाते हैं, बाकी वो सही में जंप नहीं लगाते, उनका डमी गिराया जाता है. वो जंप लगाएंगे दोबारा फिर उंगली दिखाने से स्टार्ट होती है. फॉर्च्युनेटली नावाडी पण चांगले मिळालेले आहेत आणि त्यांनी कंटिन्युअस 1.5 तास बोट वलवून आम्हाला सगळी माहिती तर दिलीच, पण आमची गडबड काही चांगली केली. उंगली दिखाने से स्टार्ट होती है. अच्छा तो लग रहा है ना सर जी आप लोगों को? अरे बहुत बढ़िया. अच्छे बच्चे रोते नहीं हैं. अलग ये है जिला जबलपुर में ही. ये देखिए सर, बीच टापू में एक छोटा सा शिवलिंग है. इंदौर की महारानी ने स्थापित किया है, अहिल्याबाई होलकर. हाँ, ये हो गया 400 बरस पुराना. कई बीत का जमाना. एक महात्मा जी का होता था डेली आना जाना, दिन भर पूजा पाठ. साधु जी शाम को भेड़ाघाट, लेकिन अभी साधु जी भी छुट्टी पर है. ठीक है सर. ये 50 रुपए में बच्चा जंप लगाता है. 50 रुपीज जंप. देखना है. नहीं नको, अभी ऐसे 50 रुपए बच्चा जंप लगाता है. 50 रुपीज जंप. देखना है. नहीं नको, अभी ऐसे 50 रुपीज दे देंगे. मैडम जी उनका डेली का काम है मैडम. देख के डर लगता और फैमिली ना हो साथ में तो पूरी बाटल हाथ में. हाँ, जयराम जी की बेटू बता. हाँ, जयराम जी की. अरे सही है, पंचवटी में नाव चला था. यहाँ पत्थर तोड़ना, मछली पकड़ना, स्विमिंग करना नॉट अलाउड. ओनली सुसाइड अलाउड. ये नेचुरल चीजें हैं, पब्लिक को अपने देखने के लिए. यहाँ काटते नहीं है. हाँ, सीधे ध्यान दे. आता बस.
आपका नाम क्या है? संजय गाइड। संजय गाइड अजय जी, थोड़ा आगे है, टर्निंग पे है। बाकी रोप वे चलता है ना, ये गोपाला होटल का रेलिंग त्याच्या नजर पुढे म्हणतात. नाही नाही नाही. अशा तऱ्हेने आमची बोट राईड संपवून आम्ही काठाला परत आलो. थोडंसं चहापाणी करून 64 योगिनी टेम्पल बघायला निघालो. 64 योगिनी टेम्पल बघून आम्ही वर गावकडे जाण्याकरता तिच्या रोपवेकडे आलो. तिथे उतरू. नाही नाही, पण आता आपण आहे तिथनं जर चालत जायचं म्हटलं तर किती लांब आहे बघा ना. नाही चालत नाही, ते बोलवलं ना गाडीला. नाही नाही, तो गाडीवाला म्हणला नाही येता येते. अहो असं काय करत, त्या 2000 पर्यंत इथनं जायचं या ते चुकीचं आपण आलो बरं झालं. आपण रिटर्न तिकीट याच काढलेलं आहे ना. अरे ती म्हणते पब्लिक हॉलिडे असले आणि पौर्णिमा पण ना परत. आज पौर्णिमा आहे ना. अरे मस्त दिसतंय हे, बरे माहितीच बघायला. पानी का बहाव तेज है ना. पाणी एवढं कुठ नाही, त्याच्यावर मखाल नाही येते का. चमक रहा था. तिकडे बघितलं गर्दी केवढी आहे. ते लोक त्या रेलिंग खेचून मैं बैठ गया था, पिलर में बैठ गया था. हुई निघालो आम्ही. रंग्या बसला गाडीत. बाप्पा कोणाला ते टाटा करतोय, फोटो काढला. निघालो आम्ही. आता आम्ही वाघ बघायला जाणार. आम्ही गेटमधनं बाहेर पडलो आणि मुक्तीच्या दिशेने निघालो. हे मुक्तीचं गेट. मुक्तीच्या गेटातनं आत गेल्यानंतर तिथे थोडा वेळ ID व्हेरिफिकेशनसाठी थांबावं लागतं. त्याच्यानंतर हे आले दत्ता बित्ता मागच्या गाडीतले आले, त्यांचं पण ID चेकिंग चालू आहे. काय श्याम, कसं काय? ही गुंफा वंदना आणि हे सारंग मास्क लावून बसलेत. आणि आता मुक्तीच्या गेटातनं आम्ही आत चाललो. कसं ह्यांचं पण कशी गुजरण होते खाण्यापिण्याची. अच्छा अच्छा. वो भी अलग ये अलग है और वो अलग है, लेकिन है किंग फिशर है. नॉर्मल डियर से बहुत बड़ा.
से बैठा हुआ है मगाशी गेलो तेव्हा मोठ्याने बोलू नका, नाही तर मोर उडून जातील. आणि माकडाशी स्वच्छ आणि छान वाटतात ना, स्वच्छ वाटत. असं पाहिलंय का मागून पोहत होते कसं काय यांना छान पोहत होतं. हो ना, करून छान डोळ्याला आमच्या ग्रीनरी बरं वाटतं. डोळे सुकावतात. बरे टीव्ही नाही, पेपर नाही. ए श्याम श्याम श्याम, तो बघ कोल्हा. अरे वा, छान मिळालं. हुश, गेला बाबा एकदाचा. कान्हा नागपूर वाटेवरती रामटेक येथे श्रीरामाच्या दर्शनासाठी थांबलो. तिथे दत्तानी फार सुंदर गीतरामायणातली गाणी पेश केली. प्रभो मज एकच वर जावा. पुण्यामध्ये मेट्रो तयार होणार आहे, त्या उत्सुकतेपायी आम्ही नागपूरमध्ये अजनी ते 0 मैल अशी 4 स्टेशन्स प्रवास फक्त 5 रुपयात केला. काय मग, आवडली का आमची ट्रिप? पुढच्या वेळेला तुम्ही पण या बरं का आमच्या बरोबर.